विलासराव देशमुखांची एक चूक आणि अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. गोष्ट आहे 2008 सालची. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्यानंतर विलासराव देशमुख ताज हॉटेलमध्ये पाहणीसाठी दाखल झाले. तोपर्यंत सगळं ठीक होतं. राडा तेव्हा झाला जेव्हा लोकांनी ताजमध्ये विलासरावांसोबत त्यांचा मुलगा रितेश देशमुख आणि फिल्म डिरेक्टर राम गोपाल वर्मांना पाहिलं. फिल्मसाठी लागणाऱ्या रेकीसाठी ते तिथं गेले होते. त्यावेळचं वृत्त असं होतं की राम गोपाल वर्मांना 26/11च्या हल्ल्यावर एक सिनेमा करायचा होता, ज्यात ते रितेश देशमुख यांना कास्ट करणार होते. या एका घटनेवरून विरोधकांनी काँग्रेसला घेरलं आणि टीकांचा भडीमार केला. हा मुद्दा फार सेन्सिटिव्ह होता, त्यामुळे काँग्रेसला टीकांना उत्तर देणंही कठीण झालं. प्रकरण इतकं वाढलं की अखेर काँग्रेस हायकमांडचा आदेश आला आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले आणि अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले.